या घडीची महत्त्वाची बातमी, धर्मेंद्र देओल यांची प्रकृती स्थिर आहे। त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होतीये। ईशा देओल यांनी पोस्ट करत या संदर्भात माहिती दिलेली आहे। एकीकडे आपण पाहतोय ईशा देओल यांचं इन्स्टा स्टोरी खरं तर त्यांनी जी ठेवलेली होती, ज्या बातम्या धर्मेंद्र यांच्या निधनाच्या पसरवण्यात आल्या त्यात बिलकुलच तथ्य नाही असं आता देओल कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात येत आहे। धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे, ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत अशी माहिती ईशा देओल असू दे किंवा हेमा मालिनी यांच्याकडून देखील देण्यात आलेली आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। खरं तर या सगळ्या मुद्द्यावर सुरुवातीला धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी जारी करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळातून याविषयी मात्र संवेदना व्यक्त करण्यात आल्या, श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली। राजकीय वर्तुळातून सुरुवातीला ट्विट करत आदरांजली वाहण्यास सुरुवात झाली। यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट केलेलं होतं। पण ईशा देओल यांनी या सगळ्या संदर्भात खुलासा केल्यानंतर मात्र हे ट्विट डिलीट करण्याची वेळ या राजकीय मंडळींवर आलेली आहे। धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होतीये, ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देतात अशी देखील माहिती आता देण्यात आलेली आहे। पण निधनाच्या बातमीनंतर मात्र राजकीय वर्तुळातून या सगळ्याविषयी प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झालेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।